काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा. संजय राऊतांच्या विधानामुळे राज ठाकरेंच्या मवियातील एंट्रीची चर्चा. मनसेच्या नाराजीनंतर राऊतांची सारवासारव. राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, काँग्रेसचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आग्रही. अंतिम निर्णय मात्र वरिष्ठ नेतेच घेणार, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्निथला यांची माहिती. ठाण्यातल्या सभेतून भास्कर जाधव यांनी रामदास कदमांना सुनावलं. बाळासाहेबांबाबत असं विधान करणाऱ्याची जीभ का हासडली नाही, एकनाथ शिंदेंना सवाल. ठाण्यातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा. शिवसैनिक मनसैनिकांची मोठी गर्दी, तर पवारांची राष्ट्रवादी ही मोर्चात सहभागी. एसटी कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड. 6,000 रुपयांचा बोनस दिवाळी आधीच खात्यात जमा होणार. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. फेब्रुवारीची परीक्षा 10 फेब्रुवारी, 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चला, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान. आणि धुळ्यामध्ये आढळला राज्यातला पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण. प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागही अलर्टवर. बाधित रुग्ण 2 तारखेला सौदीतून आल्याची माहिती. दादा काय झालंय आता हल्ली चाललंय असं आहे की जे बोलताय ना की आम्हाला सन्मान भेटणार का, करावा ना, हिंदू धर्मात प्रवेश करावा. आता करतायत ना बरीच मंडळी. घेणार का संग्राम बापू भंडारे? आम्ही घेणार का? हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्माण केलं ना, तेव्हाच वर्ण व्यवस्था संपली. वर्ण व्यवस्था पूर्वी नव्हती, कर्मानुसार वर्ण ठरले. कर्मानुसार भंडारे साहेब ऐका, तुम्ही मला शंकराचार्य यांच्याकडून एक वक्तव्य द्या. मी उद्या सनातन धर्मामध्ये येऊन ब्राह्मण वर्णामध्ये प्रवेश करतो. तुम्ही बोलू व्हायचंय गुणकर्म. तुम्ही जेव्हा देवाचं नाव घ्याल तेव्हा जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. सनातन धर्माचा अभ्यास आहे का तुम्हाला? तुम्ही वेद वाचला का? कशाला तुम्ही कशाला जातीयवाद पसरवताय? तुम्ही हिंदू व्हा. ऐका, तुम्ही हिंदू व्हा, राम म्हणा, तुम्ही ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. कोणत्या वर्णात सांगा ना, कोणत्या वर्णात कशाला पाहिजे? आहे बघा, बाबासाहेबांनी वर्णवाद संपवला. अरे बाबासाहेब धर्माचे प्रमुख नाहीये सनातन धर्माचे. सनातन धर्माचे प्रमुख कोण आहेत? कोण आहे सनातन धर्माचे? बाबासाहेब सनातन धर्माचे प्रमुख नाहीत. सनातन हिंदू धर्माचा मला सांगा, कोण आहे सनातन हिंदू धर्माचा प्रमुख? तुम्ही मला सांगा. मला सांगा की तुम्ही शूद्र आहात की ब्राह्मण आहात हे सांगा मला. मी हिंदू आहे. तुम्ही स्वतःला धोका देत आहात. कशाला खोटं बोलायले? काय खोटं बोलायची गरज नाहीये. हिंदू धर्मात जन्माला आलेला जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, तो प्रत्येक जण हिंदू धर्माचा मालक आहे. हा हिंदू धर्म कोणा एकट्याची मक्तेदारी नाही. नाही, कुठलाच शंकराचार्य म्हणत नाही मी हिंदू धर्माचा मालक आहे. स्पष्ट मत आहे, जो वर्णाश्रम व्यवस्था मानत नाही तो हिंदू नाहीये. सनातन धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे, असं काही बोलू नका. संग्राम बापू राजकारण वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यावर एक वेगळी चर्चा करूया आपण. आपला मुद्दा जाऊ नये. मी दोघांनाही वेळ दिला, पुरेसा वेळ दिला. भागवत तावरे आपल्या सोबत आहेत. भागवतजी, तुमचा पक्ष काय आहे मी सांगायची गरज नाहीये. तुमचा पक्ष फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांचा जप करणारा आहे. आणि आज तुमच्या पक्षाचे आमदार मात्र हिंदुत्वाचा नारा बुलंद करतायत. तुम्ही सांगून नोटीस देऊन सुद्धा काही फरक पडत नाहीये त्यांना. तुमची भूमिका काय नेमकी? मी आज तर तुमचे काही फोटो बघितले, तुम्ही गांधीगिरीनं त्याला उत्तर दिलेलं आहे, पण पक्षाची भूमिका काय? आता काय करणार? तुमच्या हाताबाहेरची केस झाली. विलासजी, पक्षाची भूमिका अगदी स्वच्छ आहे. ती अनेकदा आम्ही व्यक्त केली. आमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण जे आमदारांच्या संदर्भात बोलतात त्यांच्या संदर्भात अगदी कठोर बाबतीतले वक्तव्य केलेले आहेत. आणि 3 दिवसाचा जो पिरियड आम्ही त्यांना दिलेला आहे, 3 दिवसामध्ये ते पक्षाला उत्तर देतील.
जर सकारात्मक उत्तर नाही आलं, जर पक्षाला असं वाटलं की हे सकारात्मक उत्तर नाही, तर यापेक्षा कठोर कारवाई करू, असं अजितदादा काल पुणे या ठिकाणी म्हटलेले आहेत. ते भाजपमध्ये म्हणून आमची जातील, भूमिका अगदी प्रांजळ आणि स्पष्ट आहे. ते आम्ही जरी भाजपमध्ये जातील, सरकारमध्ये काय करणार तुम्ही? पक्षामध्ये एक शिस्तभंगाची कारवाई असते, त्या पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आणि बरं. पक्षाचे प्रमुख जेव्हा असं म्हणतात अगदी कडक शब्दामध्ये, आम्ही गप्प बसलेलो नाहीयेत. हम्म. इतर पक्षाचे आमदार ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या पक्षाकडून कुठल्याही सूचना त्यांच्या आमदाराला जात नाहीत, आम्ही मात्र आमच्या आमदाराच्या संदर्भामध्ये आम्ही स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलं की जे काही बोललं जात आहे ते भागवतजी, चूक आहे. कन्फ्युजन तुमच्याकडे पण आहे ना. मला सांगा, तुम्ही भाजपच्या सोबत कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपसोबत सत्तेत बसता आणि त्यांचे विचार मानू नका म्हणता. आमदारांची पण गोष्टी आहे ना. एकतर तुम्ही ठरवा, आम्ही एक यांच्या सांगा. विरोधात आहोत, फक्त सत्तेसाठी त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या विचारांशी नाही, असं कसं चालेल? आमदारांचे पण कन्फ्युजन झाले ना. जेव्हा लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन सरकार चालवतात ते एकाच विचारसरणीचे असतात असं कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टी सोबत मुफ्ती महबूबा सोबत गेले होते काश्मीरमध्ये. आम्ही त्याच्यावरून थेट आयडिओलॉजी तर शेअर नाही करत ना. आमची आयडिओलॉजी ही पुरोगामी आहे. आमची आयडिओलॉजी शाहू फुले आंबेडकरांची आहे. जवळ हे बसल्यावर अगदी घेणार ना स्पष्ट ते आहे. सगळं. जवळ बसले, समजा काय म्हणते? विचारांची देवाणघेवाण झाली, आमदार त्या विचारधारेसोबत जात आहेत. आता हे तुमच्यासाठी संकट आहे मोठं. नाही, आम्ही स्पष्ट केलंय. जर ते त्यांच्या वक्तव्यापासून बाज नाही आले किंवा थांबले नाही तर पक्ष त्यापेक्षा कठोर कारवाई करेल. आम्ही थोडी गप्प बसणार आहोत. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे हा. की या व्यवस्थेमध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये व्यावहारिक सलोखा राहिलेला आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या व्यवहारामधूनच ही व्यवस्था चालते. आपल्याला धर्माधिष्ठित व्यवहार करता येणार नाहीत, हे कधीही शक्य नाही आणि हे झालेलं सुद्धा नाही. केवळ पॉलिटिकल पॉलरायझेशनसाठी जर एखादी व्यवस्था पुढे आणली जात असेल निवडणुकीच्या तोंडावर, तर आमचा पक्ष याच्यासाठी बांधील नाहीये. आम्ही आहे. सरकारमध्ये जरी असलो बरं, तर आमची तुषार भूमिका भोसलेजी स्पष्ट ऐकलं आहे ते काय आणि म्हणाले? आहोत. ज्यांना मुस्लिम हवे आहेत, तुम्ही म्हणताय की मुस्लिमांकडून काही घ्यायचं नाहीये, पण मुस्लिमांच्या पाठीशी उभं राहणारे अजितदादा तुम्हाला हवे आहेत. काय कन्फ्युजन चाललंय हे? काहीतरी वैचारिक गोंधळ नाही का हा सगळा? काय करणार? सत्तेसाठी अजितदादा पाहिजेत, पण अजितदादाला मतदान करणारा आणि त्यांच्या अजितदादा ज्यांच्या सोबत उभे राहतात ते नको आहे. कन्फ्युजन नाही महाराष्ट्रामध्ये? वैचारिक गोंधळ? नाही, काही वैचारिक गोंधळ नाही आहे. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने खंबीरपणानं उभे आहोत. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता आहे. हिंदुत्वाच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान केलंय. आपल्याला आठवत असेल विलासजी, मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन नाकावर टिचून घोषणा दिली होती, एक है तो सेफ है. आणि याला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून पाठिंबा दिलाय. आणि म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा राबवणं हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर महाराष्ट्राची जनता आम्हाला माफ करणार नाही. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. थापा मारू नका. तुम्ही एक लक्षात घ्या, मग ते तालिबान सोबत तुमच्या सरकारमधले लोक एस जयशंकर गळ्याला गळा लावतायत. मग आता भाजप, सनातनी आणि तालिबानी एक झाले आम्ही काही थापा मारत नाही आहोत. भाजप, सनातनी आम्ही थापा मारत नाही आहोत. भाजप, आम्ही सनातनी अजेंडा आणि राबवतो तालिबानी आणि एक झाले. तुम्हाला तो सनातनी अजेंडा आणि तालिबानी एक झाले ते चालतं. राबताना सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं तुम्हाला? महाराष्ट्रात आणि देशात सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं का तुषार भोसले? अजेंडा कसा तुषार राबवला भोसले जातोय जी, तुम्हाला हे सनातनी उघड्या आणि डोळ्यांनी तालिबानी तुम्हाला एक झालं ते बघायचं चालतं का? काम आम्ही ठेवलंय. सनातनी तुम्हाला आणि तालिबानी हिंदुत्वाचा एक झाले. अजेंडा ठीक कसा आहे. चालतं का राबवला तुम्हाला? जातो, शेवटची हे काही मिनिट उघड्या आहेत. डोळ्यांनी शेवटची आम्ही काही मिनिट आहेत. दाखवून एक देणार मिनिट. आहोत. संग्रामजी, मला सांगा, आज आमदार तिकडे हिंदुत्वाची भाषा करतायत, अजितदादांना ती हिंदुत्वाची भाषा मान्य नाहीये, पण अजितदादा तुम्हाला सत्तेमध्ये हवे आहेत. हे काय लॉजिक आहे? महाराष्ट्राला नाही. कळू द्या ना, वेड्यात करताय हे का तुम्ही बघा, महाराष्ट्राला? अहिल्यानगरचे आमदार जे आहे संग्रामदादा जगताप, हा. ते अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पूर्णपणे मान्य आहे की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे राजकारणात यशस्वी होतोय ते हिंदुत्ववाद्यांनी अरुण काका जगताप यांनी जनता पक्षाकडून निवडणूक लढवताना हिरवा रंग उधळला होता. अरुण काका जगताप यांनी हिरवा रंग उधळला होता. ठीक आहे, मी त्यांचं म्हणणं ऐकू द्या. हा अरे बाबा ऐकून तर घ्या. हा बोला. हे बघा, संग्राम दादा अत्यंत प्रामाणिकपणे महायुतीची जबाबदारी पार पाडताय. मला वाटतं सन्माननीय अजितदादांनी बाकीच्या आमदारांना सांगितलं पाहिजे की अरे आपण हिंदुत्ववाद्यांमुळे सत्तेत आलोय, आता हिंदुत्वाचा प्रचार करा. मग ही आमची अपेक्षा आहे. वाईस वर्षा संग्रामदादा तुम्ही का जगताप सांगत नाही प्रामाणिक तुमच्या नेत्यांना अजितदादांना बाजूला करा? जे
हिंदुत्व मानत नाहीत ते. हे एक हिंदू म्हणून माझी मागणी आहे. मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा सभासद नाही. महाराज, 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 हिंदूसाठी आज संग्राम दादा शेख लढतोय. सुबन अली शेवटची 30 सेकंद अजित तुम्हाला दादांचा मी आदर भागवतजींना करतो. 30 सेकंद. हा महाराज म्यूट मध्ये झाला आहात. हा अजित पवार यांनी राजकीय भूमिकेमध्ये काय करावं हे आपण न सांगावं. आपण नारदाच्या गादीहून वारकरी विचार सांगावा इथपर्यंत मला मान्य आहे. आपलं मग आव्हानही मतदान- मरायच्या बद्दल माझं आक्षेप मतदान का नाही. घेता मात्र तुम्ही? धर्म अरे माझं मतदान का घेता? अरे माझं नाही, मतदान नाही, का घेता मग? धर्मावरून मत नाही केले जात आमच्याकडे. आमच्याकडून माझं मत- धर्मावरून मतं होत नाहीत. माझं आम्ही माझं विकासाच्या मतदान का भूमिकेवर घेता राजकारण तुम्ही? करणारी माणसं आहोत. ऐका ना, आम्ही मतदान केलंय तुम्हाला साहेब. आम्ही मतदान हे केलंय बघा, साहेब मतदान तुम्हाला. सगळ्यांनी केलं. आणि तुम्ही जर मतदान असं बोलत सर्व असाल, धर्मांनी केलेलं हे असतं. बघा, मी कुठलाही माझं एक मत समुदाय मांडलंय. निवडून येतो मी माझं सगळे मत मतं मांडलंय. संग्राम बापू, आणि मतदान माझं करणं हे मत प्रत्येक मांडलंय. नागरिकाचं झाली का? कर्तव्य आहे. एक तर तुम्हाला संविधान माहिती नाही, लोकशाही तुम्हाला कळत नाही. तुमच्या डोक्यामध्ये संघाच्या कुचक्या सडक्या मानसिकतेतून आलेले फक्त कुविचार आणि विकृती आहे. या देशाच्या हे बघा, संविधानामध्ये ठीक आहे. मतदान काँग्रेस करणं माझा- हा अधिकार आहे. मला एक मुद्दा अहिल्यानगरला, सांगायचा अहमदनगर आहे. या म्हणणाऱ्या शेख महाराष्ट्रात सुबन अली तुम्ही बोलता एक का? मिनिट. तुम्ही शेख सुबन अली बोलता 30 सेकंद आहेत माझ्याकडे. त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही वेळ नाही. नाही प्लीज सांगू प्लीज साहेब. बाकी कोणी बोलू नका. हा प्रवक्ते साहेब तुम्ही नाही सांगू सलके विचार कोणी. हा 30 सेकंद फक्त शेख सुबन अली. विलासजी, हे सगळी जी चर्चा चालू आहे तर मला हे म्हणायचं आहे की नवाब मलिक जे यांच्या सत्तेमध्ये आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, अब्दुल सत्तार साहेब आहेत, ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून पडळकर साहेब, हाके साहेब मराठ्याने शिवाय देत आहेत आणि ज्या पद्धतीनं हेच लोक जे एसटीच्या आरक्षणासाठी लढत होते, आता पडळकर साहेबांनी फक्त आमदारकीसाठी धनगर समाजाचे जे कुलदेवत आहेत बिरोबाची घेतलेली शपथ जर मोडली असेल, आपल्या कुलदेवताशी समजा बेईमानी केली असेल, समाजाशी केली असेल, तर ते एखाद्या समाजाचा द्वेष करत ठीक असेल आहे. आमदारकी वाचवण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. ठीक आहे. मी फक्त मला पटकन हे एक सांगायचं तुषार आहे भोसलेजींना एक सेकंदात तुम्ही नवाब मलिक आणि ह्या सगळ्यांचं काय करणार आहात? मुस्लिमांकडून लोकांना सांगताय की तुम्ही अगरबत्ती सुद्धा घेऊ नका, तुम्ही अख्खा आमदार घेताय, त्याचं काय ते सवाल विचारतायत. की हे नवाब मलिक ठीक आहे. हा तुषारजी 30 सेकंद फक्त. हा. विलासजी, त्यांना याचं उत्तर कळलं पाहिजे की ते आमच्या सोबत आलेत, आम्ही त्यांच्या सोबत गेलेलो नाहीत. त्यांनी हिंदुत्वाची विचारधारेचं त्यांना सरकार घ्यायचं की नाही वरती याची आणि अक्कल खालती असली आहे. पाहिजे ना ते तुम्हाला. आमच्या सोबत त्यांना आले, घ्यायचं की नाही आमच्या याची विचारांना अक्कल असली पाहिजे पुरस्कार ना. त्यांनी केलाय. त्यांना आम्ही घ्यायचं कशाला? की नाही? आमचं त्यांना राजकारण घ्यायचं का नाही इन्क्लुझिव्ह याची आहे. तुम्हाला ते अक्कल आमच्या विचारधारेवर तुम्हाला चालत अक्कल असतील नाही तर का आम्हाला त्याची? काय? त्यांना घ्यायचं का नाही ज्याला याची अक्कल पटलं माझं नाही पकडे तो नव्हती. बाहेर ठीक पडेल. आहे, ठीक आहे. ज्याला महाराष्ट्रातली चालणार नाही- जनता महाराष्ट्र